आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। शहरवासियांकडून कर गोळा करण्याच्या घाईत असलेलं पालिका प्रशासन नागरी सुविधा पुरवण्यात पुरतं अपयशी ठरत आहे। स्मार्ट सिटीत जागोजागी कचरा ओसंडून वाहत असून यामुळे सोलापूरकर त्रस्त झालेले दिसतायत। कशाच्या जोरावर अन कुठल्या आधारे आमचं शहर स्मार्ट होणार कोणास ठाऊक। ते स्मार्ट सिटी वगैरे राहू द्या बाजूला, साधा कचरा उचलला जात नाही हे या सोलापूरचं दुर्दैव। कालपर्यंत पाणी, इथले रस्ते, बस सेवा अशा आमच्या समस्या होत्या, पण कचऱ्यानं जे काही म्हणून साम्राज्य निर्माण केलंय त्याच्या समोर इतर समस्या फिक्या पडल्यात। जागोजागी कचरा, ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्याच्या कुंड्या, इतस्ततः पसरलेला कचरा, वाऱ्यानं रस्त्यावर वाहणारा कचरा, घाण, दुर्गंधी, अनारोग्य। कुणीतरी सवाल खडा करायचा, चिंता व्हायची, मग झोपेतून जाग झाल्याप्रमाणे पालिकेनं मनुष्यबळ धाडायचं, काहीतरी साफसफाई करायची। पुन्हा पहिले पाडे 55। सोलापूरकरांची कचऱ्याची समस्या कायम। शहरातला कुठलाही परिसर आज याला अपवाद नाहीये। आपण पाहतोय तो बुधवार पेठचा परिसर। इथलं एकंदरीत चित्र पाहिलं तर इथे कुठली महापालिका असेल, हा भाग कुठल्या शहरात मोडतोय यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही। सवाल आहे तो हा की आमची यंत्रणा करतेय काय? कुणाला इतकी कचऱ्याची समस्या दिसत नाहीये का? दिसली असेल तर पुढची कामं का होत नाहीयेत? लोकांच्या मागे कराचा तगादा लावताना मग शहर स्वच्छतेचं काय, असा सवाल आज प्रत्येक सोलापूरकर विचारतोय। आता जी अवस्था बुधवार पेठ परिसराची, तीच गत सम्राट चौक ते बाळीवेस मार्गाची। नाका तोंडाला रुमाल बांधून फिरण्याची वेळ स्मार्ट सिटीतल्या लोकांवर आली आहे। पण झोन ऑफिस निश्चिंत, अधिकारी कर्मचारी खुशाल, लोकांना कोणत्याही यातना होऊ देत, आम्ही आपल्याच विश्वात रममाण, अशातला हा प्रकार। अहो अंधेरी नगरी चौपट राजा अशा बजबजपुरी आणि अराजकतेचं हे उदाहरण। बजेटसाठी आमच्याकडे बराच तमाशा झाला। आकडेवारी मांडल्यानंतर विकासाच्या, शहर सुधारणेच्या गप्पा मारल्या गेल्या। आज सबंध सोलापूर शहर कचऱ्याच्या खाईत लोटलं गेलंय, पण प्रशासनाला त्याची जाणीवच दिसत नाहीये। सम्राट चौक चंडिका स्कूल शाळा श्राविक असल्यामुळे, दमानी शाळा असल्यामुळे मुलं येणार जाणारे जे लोक आहेत त्यांना खूप त्रास होतो। त्याच्यामुळं अडचणी काय, कचऱ्या कुंड्याच्या अडचण खूप आहे। त्याच्यामुळं आर्थिक परिस्थिती कचऱ्या कुंड्यामध्ये 4-4 आणि 8-8 दिवस काय लोक येतात न्यायला कचरा, आणि शाळा असल्यामुळं येणार जाणाऱ्या लोकाला वाहतूक खूप असल्यामुळं त्यांना अडचण खूप निर्माण होती। तरी कचरा उचलण्याची व्यवस्था करावी। त्याच्यामुळं ह्या साईडची दुकानं, श्राविकाच्या पाठीमागची जे दुकानं आहेत सर्रास बंद राहतात सारखे। ह्या बाळवेस परिसरातील मुतारी एवढी दुर्गंधी आणि बाहेर लघवी करतात, आणि जो कचरा कुंडे आहे ना, हे 2-3 दिवसाच्या आत त्यांनी गाड्या बंद आहेत म्हणतात। घंटागाडी 2दा उचलली कचरा, परंतु त्याच्यावर काय नाही, काढणीचं साम्राज्य पूर्ण इथं, पूर्ण शाळा वगैरे आहेत, सगळं पूर्ण रस्त्याला कचरा विचुरला जातो, आणि दुर्गंधीचं सगळं आता दृश्य हे रोग निर्माण झालेला आहे। थोडं या तरटी नाका परिसराकडे पहा। अनास्था, नागरी सुविधांचा अभाव, पालिकेचं कोलमडलेलं नियोजन याचा परिणाम म्हणून या भागातील लोक नरक यातनांना सामोरे जात आहेत। तक्रारी केल्या जात आहेत, निवेदनांचा कदाचित ढीगच पालिकेत जमा झालाय, पण शहरवासियांच्या नशिबी आलेलं असं हे दुष्ट चक्र काही थांबता थांबत नाहीये। स्मार्ट सिटीच्या गप्पा म्हणजे सोलापूरकरांच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचा प्रकार म्हणावा लागेल। समीक्षाचा हिशोब झाला, यशस्वीची वाट लागली, पालिकेनंच कचरा उचलण्याची जबाबदारी घेतली। तसं पाहायला गेलं तर साधनांची काही कमी आहे असं म्हणता येत नाही। 105 घंटा गाड्या, 16 मोठ्या गाड्या, शिवाय 5 डंपर अशी वाहनं, म्हटलं तर या माध्यमातून सारं काही शक्य आहे। मात्र या घंटा गाड्या अभावानंच धावतायत। घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचं नियोजन कागदावर दिसतंय,
या विभागातील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचा दिनक्रम हा कोड्यात टाकणारा ठरतोय. कुणाचं म्हणून नियंत्रण उरलेलं नाही. साऱ्यांनी जणू हात टेकल्यासारखी परिस्थिती स्मार्ट सिटीची झालेली आहे. गावठाण भागासह शहराचा हद्दवाढ भाग आज पुरता कचऱ्याच्या विळख्यात आहे. दिवस पावसाळ्याचे, साथीचे आजार जोर धरताना स्मार्ट सिटीला कचऱ्याच्या भयंकर समस्येनं जेरबंद केलेलं आहे. ही चिंतेची बाब आहे. अनारोग्याचा फैलाव करणाऱ्या या परिस्थितीविषयी होणारी चालढकल उद्या महागात पडू नये यासाठी त्वरित कार्यवाही आवश्यक. इतकंच इथं म्हणावं लागेल.